सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक. वकाना ते निरोड व वकाना ते बिलखेड हे दोन्ही रस्ते तालुक्याला जोडणारे असून गेल्या 5 ते 6 वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना तालुक्याला शासकीय कामासाठी व शेतातील पिकवलेला माल घरापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना व दोन्ही गावातील नागरिकांना खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अद्याप ही निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे विजय वानखडे, जिल्हा अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना वकाना यांनी दिनांक 3 जून पासून लिंबाच्या झाडावरती मचाण बांधून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा 3रा दिवस. त्या संदर्भात दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी दिलेली खास मुलाखत. सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेधभाऊ दामोदर. शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी, रस्त्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वकाना गावामध्ये लिंबाच्या झाडावर मचाण करून जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे आणि गावकरी गेल्या 3 दिवसापासून आंदोलन करत आहेत. मी जिल्हा परिषद असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, संग्रामपूर तहसीलदार असेल, यांना आवाहन करतोय की तात्काळ या आंदोलनाला भेट द्या. त्यांची मागणी रास्त आहे. वकाना ते निरोड आणि वकाना ते बिलखेड जवळपास 10 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. लाज वाटायला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेला, की 10 वर्षापासून एका रस्त्याचा संघर्ष सुरू आहे. हे वकाना नेमकं कोणत्या देशात आहे? त्यांना जर मूलभूत हक्क आणि अधिकारच मिळत नसेल तर त्यांना स्वातंत्र्याचा दर्जा आहे का? शेतकऱ्यांचा छेड, गावकऱ्यांचा छेड, चिखलातून त्यांना त्यांचं अन्नधान्य आणावं लागतंय. रस्त्यासाठी कुणी आत्महत्या करेल एवढी भीषण परिस्थिती झाली वकानामध्ये. कुणाचा राजकीय दबाव आहे? कुणी हा रस्ता वळवला? याचं बजेट कुणी खाल्लं? कोण इंजिनियर याला जबाबदार आहे? याची चौकशी कोण करणार? भावनिक प्रश्नांवरती महाराष्ट्रामध्ये दंगली भडकवायच्या, जाती जातीत भांडणं लावायचे, आणि आम्ही आज मूलभूत प्रश्नावरती लढायला लागलो तेव्हा कळतंय की 10-10 वर्ष झालं रस्ताच नाहीये. हे गावकरी जगतायत कसे? आणि 3 दिवस झालं लिंबाच्या झाडावरती आंदोलन सुरू आहे. अवकाळी पावसाचं वातावरण आहे. काही सेकंदात त्या लिंबावरती ईज पडून कार्यकर्त्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. त्या ठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते. का आंदोलक मेल्यावरती प्रशासनाला जाग येणार आहे? शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे? निर्दयी झाले तिथला आमदार. लाज वाटायला पाहिजे. एक सामाजिक संघटना लोकांच्या हितासाठी त्या ठिकाणी संघर्ष उभा करते. कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तर लागू द्या, मग गाठ पॅन्थरशी आहे. तहसीलदारने तात्काळ धाव घ्यावी. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथं जावं आणि रस्त्याचं काम डायरेक्ट सुरू करावं.